मुंबईमध्ये वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केलं। येत्या काळामध्ये मुंबई फिनटेकची राजधानी बनणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। हिंदू संस्कृती कमकुवत माणसाची मदत करून समोरच्याला जगायला लावतो आणि हिंदू इथॉसच्या आधारे आपण देशाचा विकास करू शकतो असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला। शरद पवार आणि उद्योगपती अदानींची काल भेट झालीच नसल्याची प्रतिक्रिया निलेश लंके यांनी दिली आहे। अशा नावाची व्यक्ती पहिल्यांदाच ऐकतोय आणि दिवसभर काल पवारांसोबत होतो, त्यामुळे अदानी पवार भेट झाली नसल्याचा दावा खासदार निलेश लंके यांनी केला। शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांचा आज वाढदिवस आहे। दिल्लीतील निवासस्थानी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळेला शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये प्रतिभा पवार यांनी केक कापला। खासदार सुप्रिया सुळे यावेळेला उपस्थित होत्या। महाराष्ट्र काँग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अनेक खासदारांनी प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष बदलण्याची मागणी केली होती। 17 डिसेंबरला काँग्रेसचे वरिष्ठ नेते नागपुरात पराभूत उमेदवारांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। संभाजीनगरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी दानवेंनी पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेतलाय। पोलिसांनी अशा घटनेची दखल घेतली पाहिजे। पोलीस कारवाई करत नसेल तर पोलिसांवर कारवाई व्हावी अशी मागणी दानवेंनी केली आहे। गोकुळ दूध संघाने गाय दूध खरेदी दरामध्ये 3 रुपये कपात केल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी चांगले संतापलेत। या विरोधात जन आंदोलन उभं करण्याचा इशारा कोल्हापूर दूध उत्पादक संघटनेने दिला आहे। पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी प्रशासनाची बैठक घेतली। मतदारसंघातील प्रलंबित विकास कामांबाबत ही बैठक घेण्यात आली। यावेळेला प्रलंबित कामं पूर्ण करण्याच्या सूचना आवताडे यांनी दिल्या। धुळ्यात आमदार अनुप अग्रवाल यांनी वीज वितरण कार्यालयामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेतली। उघड्या डिप्प्यांमुळे होणाऱ्या दुर्घटना, लोड शेडिंग या विषयांवर या बैठकीमध्ये चर्चा झाली। तसंच वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशा सूचना यावेळेला करण्यात आल्या। भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीच्या पार्श्वभूमी असलेल्या राज्यातील 4 आमदारांना मंत्रिपद नको अशा मागणीसाठी पुण्यामध्ये काँग्रेस विद्यार्थी संघटना आणि पुरोगामी संघटनेनं आंदोलन केलं। आमदार संजय राठोड, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि निलेश राणे यांनी मंत्रिपद देऊ नका या मागणीसाठी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं। नाशिकमध्ये भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलंय। बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं। यावेळेला बांगलादेशचे झेंडे आणि पोस्टर हातात घेऊन निषेध करण्यात आला। नाशिकमध्ये आज ईव्हीएम विरोधात मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। ईव्हीएम विरोधात महानुभाव आणि वारकरी पंथ रस्त्यावर उतरले। बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी वारकरी पंथ आक्रमक झालाय। मंत्रिमंडळ विस्तारावरून अंबादास दानवेंनी सरकारवर टीका केली आहे। महाराष्ट्र हितापेक्षा स्वतःचं हित आणि मलिदा असलेलं खातं घेण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे असं अंबादास दानवे म्हणाले। एकनाथ शिंदेंच्या नाराजीला कुणी विचारत नाही, ते केवळ कळसूत्री बाहुली असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे। ते सर्व गुलाम असून त्यांना बंडाची भाषा शोभत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। कोल्हापुरातील आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यामध्ये 29 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। त्यामुळे अध्यक्ष प्रकाश शहापूरकर यांच्यासह 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेमुळे गडिंग्लज परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। जळगावातील बोदवडमध्ये मालवाहू वाहनातून तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करण्यावर कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये 18 लाखांचा तंबाखूजन्य पदार्थ पोलिसांनी जप्त केला। त्याचबरोबर वाहन आणि चालकालाही ताब्यात घेण्यात आले। सोलापुरात विशाखापट्टणम एक्सप्रेसमध्ये 35 किलो गांजा आढळून आलेला आहे। त्यामुळे सोलापूर रेल्वे पोलिसांनी या गांजावर कारवाई केली आहे। तसंच यावेळेला 35 किलो गांजाही जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी महाविद्यालयीन तरुण आणि तरुणीला ताब्यात घेण्यात आलंय। शिर्डीत लाखो रुपयांचा गांजा जप्त करण्यात आलाय। पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान इनोव्हा कारमधून हा गांजा जप्त करण्यात आलाय। या कारवाईमध्ये 96 किलो गांजा सापडलाय। त्याची किंमत 14,43,000 रुपयांच्या घरात आहे। भंडाऱ्यात वर्षभरात वाळूची चोरी करणाऱ्या 583 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे। तर वाळू चोरीचे 286 गुन्हे दाखल करण्यात आले। तसंच या कारवाईमध्ये वाळू आणि वाहनांसह 48,44,43,33,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला।
वर्ध्यातील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यामुळे या प्रकरणी शाळेतील मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आलंय। खिचडी बनवण्यासाठी मुदतबाह्य खाद्यतेलाचा वापर केल्यामुळे या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली। नाशिकमध्ये अनेक ठिकाणी नायलॉन मांजा विक्री सुरू आहे, त्यामुळे या नायलॉन मांजा विक्री विरोधात पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। पोलिसांनी ठिकठिकाणी छापेमारी करत कारवाई केली, तसंच तब्बल 30 नायलॉन मांजाचे गड्डेही जप्त केलेले आहेत। कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ परिसरामध्ये कामाव्यतिरिक्त फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिलाय। या संदर्भातील परिपत्रक शिवाजी विद्यापीठ प्रशासनानं सर्व विभागांना पाठवलंय। काही शिक्षक कर्मचारी कॅम्पस परिसरात फिरताना दिसून आल्यानं कारवाईचा इशारा देण्यात आलाय। मुंबईमधील अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्यास राज्य सरकार अपयशी ठरत असल्यानं हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे। तसंच सरकार कायद्याची अंमलबजावणी करणार नसेल तर सामान्यांना कायदा हातात घेऊ द्या, आम्ही काही करणार नाही, असं यावेळेला न्यायालयानं सरकारला सुनावलंय। पुण्यात एक तरुण चक्क पोलीस स्टेशनच्या टोईंग व्हॅनला लटकल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या तरुणानं नो पार्किंगमध्ये बाईक पार्क केली होती, तेवढ्याच टोईंग व्हॅन तिथं पोहोचली। आपली गाडी उचलताना पाहून हा तरुण व्हॅनला लटकला। कोल्हापुरात साखर कारखान्याच्या ऊस बिलातून पाणीपट्टीची वसुली करण्यात येणार आहे। पाटबंधारे विभागानं हा निर्णय घेतलाय, मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या निर्णयाला विरोध केलाय। त्याचबरोबर फेडरेशन आंदोलन छेडण्याचाही इशारा देण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे टोमॅटोचं नुकसान झालंय, मात्र गेल्या काही दिवसांपासून थंडी पडतेय, त्यामुळे टोमॅटोच्या वाढीला चांगला फायदा होणार असल्याची आशा यावेळेला शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। बारामतीत भाजीपाल्याचे दर कोसळले, त्यामुळे भाजी उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आलंय। भाजीपाल्याची आवक वाढल्यानं भाजीपाल्याचे दरही कोसळलेत। कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ लासलगावमधून पहिल्यांदाच रेल्वे मालगाडीच्या माध्यमातून धान्यातलं पिवळं सोनं म्हणजेच मका जम्मू काश्मीरला निर्यात केला जातोय। जम्मू काश्मीरच्या बारी ब्रह्मणा इथं 2600 टन मका पाठवण्यात आलेला आहे। मका उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे। यवतमाळच्या किन्हीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे घरात साठवलेल्या कापसाला आग लागली। आगीमुळे कापसाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। कापसाला चांगला भाव मिळत नसल्यामुळे भाववाढीच्या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी घरातच कापून साठवून ठेवला। पुण्यामध्ये शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने डॉक्टराभावी बंद पडले आहेत। या परिसरामध्ये दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे दुधाळ जनावरांची संख्या मोठी आहे, मात्र जनावरांना वेळेवर उपचार मिळत नसल्यानं शेतकरी आणि पशुपालक हवालदिल झालेत। नाशिकच्या येवल्यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत, मात्र हे कॅमेरे बंद पडल्यामुळे 3 वर्षांपासून हे धुळकात पडलेत, तर पोलीस प्रशासनाकडे याचं हस्तांतरण रखडल्यानं पोलीसही याकडे दुर्लक्ष करतायत। इंदापुरात हजरत चांदशाह वल्ली बाबांच्या उर्साची सांगता झाली आहे। या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलंय। त्यावेळेला फटाक्यांच्या आतषबाजीनं या उर्साची सांगता झाली, तसंच हजारो भाविकांनी बाबांच्या मजारीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती। शिर्डीतील साई मंदिरात भाविकांना हार, फुलं, प्रसाद नेण्यास परवानगी देण्यात आली आहे, त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर स्थानिक उद्योगालाही चालना मिळाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथल्या अक्षयवत मंदिरामध्ये पूजा केली। यावेळेला मोदींसह राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री KP मौर्य आणि ब्रिजेश पाठक उपस्थित होते। अबू सालेमला शिक्षेमध्ये कोणतीही सवलत मिळणार नाही, त्याला 25 वर्षे शिक्षा भोगावीच लागेल, असं विशेष टाडा कोर्टानं म्हटलंय। सालेमने केलेल्या गुन्ह्याचे स्वरूप गंभीर आहे, त्यामुळे त्याला शिक्षेमध्ये सवलत मिळणार नसल्याचं कोर्टानं म्हटलंय। ओईमध्ये 3 कोटींच्या चरस हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय, तर या प्रकरणी एका आरोपीला अटक केलेली आहे। त्याचबरोबर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। वाशिमच्या रिसोडमध्ये अवैध गर्भपात करणाऱ्या सेंटरचा पर्दाफाश करण्यात आलाय। शिवप्रसूतीगृह असं या दवाखान्याचं नाव आहे। एका गर्भवती महिलेनं गर्भपात करण्यासाठी डॉक्टर भोपळे यांच्या दवाखान्यामध्ये भरती झाल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रशांत पवार यांच्या पथकाला मिळाली होती। त्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे।
तंत्रज्ञ अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी बंगळुरू पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली आहे. अतुल सुभाष यांनी पत्नीवर गंभीर आरोप केलेत. पोलिसांनी पत्नीच्या घराबाहेर चौकशीला येण्याची नोटीस लावलेली आहे.